नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. चाकण औद्योगिक भागात वाढत्या रहदारीमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अपघातातील जखमींना आपल्या रुग्णवाहिकेतून आपल्या मर्जीतील रुग्णालयात दाखल करण्याची रुग्णवाहिका चालकांची स्पर्धा सामान्य नागरिकांच्या आता जीवावर बेतत आहे. एका अपघातातील जखमीला 2 रुग्णवाहिका आणण्यासाठी भरधाव वेगात जात असताना एका रुग्णवाहिकेने चक्क 3 दुचाक्यांना जोराची धडक दिली. यात एक जण गंभीर जखमी झाला. चाकण आंबेठाण रस्त्यावर झित्राईमळा भागात गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सदरचा हा अपघात झाला. यापूर्वी देखील अशाच प्रकारे अपघातातील जखमींना आणण्यासाठी भरधाव वेगात एकमेकांशी स्पर्धा करत निघालेल्या रुग्णवाहिका एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात एका रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांच्या अशा बेपर्वाईमुळे निरपराध नागरिक अपघाताच्या दाढेत येत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. चाकण आंबेठाण रस्त्यावर भरधाव रुग्णवाहिका धडकून झालेल्या अपघातातील गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे. आज या ठिकाणी चाकण आंबेठाण रोडवरती 2 रुग्णवाहिका एका पेशंटला आणण्यासाठी जात असताना दोघांमध्ये अगदी पेशंट कोणी नाहीचं या कॉम्पिटिशनच्या नादामध्ये दोघंजण अगदी अशा स्पीडमध्ये चालले होते की चाकण आंबेठाण रोडवरती चित्राई मंदिराच्या जवळच मागचा अँब्युलन्सवाला रुग्णवाहिकेवाला जो की रुग्णांना त्या ठिकाणी चांगली सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका असतात, परंतु आजचा हा चित्तथरारक अशी गोष्ट आम्ही पाहिली, अनुभवली की मागचा अँब्युलन्सवाला पुढच्या अँब्युलन्सवाल्याच्या पुढे जाण्याच्या नादामध्ये 3 टू व्हीलरला त्या ठिकाणी धडक देत देत चित्राई मंदिराच्या शेजारी अँब्युलन्स आणून त्यांनी त्या ठिकाणी थांबवली आणि त्या ठिकाणी त्यांनी पळ काढलेला आहे. वास्तविक चाकण आंबेठाण रोडवरती अतिशय ट्रॅफिकचं तर या ठिकाणी नियोजन खूपच बेकार असतं, परंतु कंपनी सुटल्यानंतर आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा केवळ आणि केवळ फक्त पेशंट तुम्हाला भेटतो का मला भेटतो या भावनेने ते 2 जणांमध्ये लागलेल्या रेसमुळे आज 3 निरापराध मुलांना त्या ठिकाणी आपल्याला या अपघातामध्ये त्यांना जीवितहानी झालेली आहे. एकाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे आणि दोघांची परिस्थिती त्या ठिकाणी त्यांना बरंच मोठ्या प्रमाणामध्ये जखमा झालेल्या आहेत. इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या या ठिकाणी या रस्त्यावरती वाहतूक जर होणार असेल तर नक्कीच या रस्त्याच्या रहिवाशांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचं आंदोलन करून या पुढच्या काळामध्ये रुग्णांना जीवदान देणाऱ्या रुग्णवाहिकांनी कोणत्या प्रकारे रुग्णसेवा दिली पाहिजे याच्यावरती अत्यंत विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सध्या ऍक्शन मोडवर आलेत. समाजासाठी घातक असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येते. खेड पोलीस स्टेशन हद्दीतील भिवेगाव तालुका खेड येथे वास्तव्य असलेल्या आशिष उर्फ बबलू उत्तम कसबे वय वर्ष 33 राहणार फणसवाडी भिवेगाव तालुका खेड याच्यावर 1 वर्षासाठी एमपीडी अंतर्गत कारवाई करून 1 वर्षासाठी स्थानबद्ध त्याला करण्यात आलाय. गुरुवारी 14 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित आरोपीस ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह अकोला येथे दाखल करून 1 वर्षाकरिता स्थानबद्धतीची कारवाई करण्यात आली आहे. कसबे याच्यावर मागील काही दिवसांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती खेड पोलिसांकडून देण्यात आली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी फाटा येथे झालेल्या अपघात प्रकरणी राहुल लक्ष्मण शिंगणकर राहणार चाकण तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमित महादेव जाधव वय 21 राहणार रासे फाटा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महत्वाचा भाग मानला जातो. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह शिवसेनेचे वर्चस्व आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात काँग्रेसचा मोठा प्रभाव होता. विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे मूळचे खेड तालुक्यातील शेल पिंपळगावचे आहेत. दिलीप मोहिते पाटील यांनी 1999 सालापासून 5 निवडणुका लढवल्या असून त्यात त्यांना 3 वेळा यश आणि 2 वेळा अपयश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे दिलीप मोहिते पाटील खंदे समर्थक आहेत. मोहिते आपल्या आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान यंदा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना होणार आहे. 1999 मध्ये पराभूत झाल्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आणि मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम केला होता. मात्र पुन्हा एकदा 2014 मध्ये राजकीय परिस्थिती बदलली आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून निसटून शिवसेनेच्या सुरेश गोरे यांनी प्रचंड मताधिक्याने जिंकली. त्यानंतर पुन्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा विजय मिळवला आणि दिलीप मोहिते यांनी पुन्हा या मतदारसंघात विजय मिळवला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता मतदारसंघात काय होईल याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील व महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांच्यात सरळ लढत होत आहे. 2019चा निकाल काय होता? मागील 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप मोहिते यांनी मतविभाजनाचा फायदा घेत विजय मिळवला होता. दिलीप मोहिते यांना एकूण 96,866 मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार सुरेश नामदेव गोरे एकूण 63,624 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. अतुल देशमुख यांनी घेतलेल्या 50,000पेक्षा अधिक मतांमुळे आमदार मोहिते यांना 2019 मध्ये तिसऱ्यांदा संधी मिळाली होती. आता मात्र मोहिते आणि काळे यांच्यात सरळ लढत होत असून महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी आपल्या विजयाचा दावा केला. तालुक्यात निर्माण झालेल्या विशिष्ट वातावरणामुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन होण्याची दाट शक्यता यंदाच्या निवडणुकीत निर्माण झाली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आचारसंहिता अंमलबजावणीबाबत कुचराई होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्यात 27 विविध पथकांच्या सकाळी 8 ते 4, दुपारी 4 ते रात्री 12 आणि रात्री 12 ते सकाळी 8 अशा 3 शिफ्टमध्ये पथकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र या पथकांना वाहने देण्यात आली नाही. तर विकास कामांचे फ्लेक्स, बोर्ड, कोनशिला आणि मतदान केंद्र असणाऱ्या शाळेतील झाकलेले सर्व काही उघडे पडले आहे. निवडणूक यंत्रणा आपल्याला मिळणाऱ्या इशाऱ्यानुसार काम करत असल्याचा जोरदार आक्षेप घेतला जात आहे. खेड आळंदी विधानसभेचे शिवसेना उबाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवार यांनी आपल्या भाषणात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना सांगितले की आम्ही लक्ष घातले नसते तर ते जेलमध्ये असते. तालुक्यात त्यांनी दहशतवाद पोसला असल्याचे सनसनीत फटके लगावले. हुतात्मा राजगुरू, निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान लोकांमुळे खेड तालुक्याचा नावलौकिक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. पण येथील नेतृत्वाने दहशतवाद व दमदाटी करत तालुक्यातील सर्व उद्योगधंदे करणाऱ्यांना हैराण करत दूषित वातावरण निर्माण केले. या तालुक्याचा नावलौकिक खूप चांगला होता. येथून अनेक चांगले खासदार, आमदार निवडून गेले. पण आमची चूक झाली व 3 टर्म आम्ही येथील नेतृत्वाला निवडून दिले. आता ही चूक करू नका. आता त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या महाशयांचे कर्तृत्व काय, असे जोरदार फटके आमदार मोहिते यांना लगावल्याने शरद पवारांच्या या आक्रमक भाषणाची तालुक्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान शरद पवारांच्या टीकेवर आमदार दिलीप मोहिते यांनी काही माध्यमांना आपल्या निवासस्थानी बोलावून भूमिका मांडताना शरद पवार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत वेगवेगळ्या प्रश्नांसाठी शरद पवारच जबाबदार असल्याचे सांगितले. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी टपाली मतदान करण्यासाठी राजगुरुनगर येथील खेड उपविभागीय कार्यालय अर्थात प्रांत कार्यालयात नोडल अधिकारी नितीन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राध्यक्ष दत्ता भारमाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्र सुरू करण्यात आले असून बुधवारी दिनांक 13 ते 19 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान प्रांत कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मतदान केंद्रात करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी केले. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील 75 ज्येष्ठ नागरिकांसह 45 दिव्यांग मतदार अशा एकूण 120 मतदारांचे घरी जाऊन मतदान शुक्रवारी दिनांक 15 आणि शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी क्षेत्रीय अधिकारी पथकामार्फत घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली. गृह मतदानासाठी 6 पथकांची नियुक्ती केली असून प्रत्येक पथकात मतदानाधिकारी, इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई, व्हिडिओग्राफर व सूक्ष्म निरीक्षक अशा 7 कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 389 मतदान केंद्रावर नेमण्यात आलेल्या बीएलओ यांनी मतदारांसाठी मतदान चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. तालुक्यातील 3612 दिव्यांग मतदार असून या दिव्यांग मतदारांना वोटर स्लिपांचे वाटप अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यात येणार आहे. अंध, मूकबधिर, कर्णबधिर दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपांचे वाटप करण्यात येत आहे. डेहणे परिसरातील नायफड गावाच्या नाभाची वाडीतील वाघोबाच्या डोंगरावरील 40 गावचे दैवत वाघोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाचे नाव ज्या गावांवरून पडले त्या शेलू व आसखेड गावांना मात्र पाणी मिळत नसल्याची स्थिती समोर आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी मिळतच नसून पिण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याची कैफियत मांडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत काय सांगितले पाहूया. सदाशिव महादेव करंडे, गाव शेलू, वस्ती करंडे वस्ती आणि खेड तालुक्यातला
हा पाईट गट वाकी पाईट, आता आंबेठाण पाईट होता, आता वाकी पाईट झालाय, असा गट आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत मार्केट कमिटीला 5 वर्ष काढली. तुम्ही होते? हो, मी होतो 5 वर्ष मार्केट कमिटीला, 5 वर्ष नारायण पवारांच्या नेतृत्वात, आणि जिल्हा परिषदला 5 वर्ष त्यांच्याच नेतृत्वात. जिल्हा परिषद सदस्य हो म्हणून? हो बरं, काय गोष्टी नाही मिळत. मग तीच मागणी आहे ना यांची. काय मागणी आहे? हे पाणी देतात, देव काहींना दिलं तर काहींना नाही, असं चाललंय. आणि पाणी दूषित पाणी आहे. बाकीचं कंपनीने वडणाला येरीला पाणी आहे ना, ते सगळं दूषित पाणी झाले. त्याच्यामुळं धरणाचं पाणी, शुद्ध पाणी आम्हाला मिळावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला आता इथं वॉटर स्कीम केलेली आहे इथं गावची. त्या वॉटर स्कीमला तिथं त्या धरणाच्या पाण्याची त्याच्यात आम्हाला सोय करून दिली तर फार चांगलं होईल. माझं नाव आबा सांडभोर. आम्ही शेलवासखेडच्या धरणाचं म्हणजे शेलवासखेड धरण म्हणून धरणाला नाव आहे, पण आम्हाला पिण्यासाठी पाणी भेटत नाही. कनेक्शन मागितलं तरी कनेक्शन मिळत नाही. आणि नदीला आता स्कीम आली, पण नदीला जोडून दिली, सगळं पाणी घाण तिथं जाते, दादा म्हणतात तसं. पण नदीचं आम्हाला धरणाचं पाणी निदान पिण्यासाठी तरी मिळलं पाहिजे. शेतीसाठी तर पाणी जे आरक्षित होतं ते सगळं पिंपरी चिंचवड चाकलला गेलं. निदान पेयासाठी शेती तर जाऊ द्या, गेली शेती गेली, पण निदान पेयला तरी पाणी मिळावं अशी आमची अपेक्षा आहे गावकऱ्यांची. पाणी शेती करतात इथं, तर ते आता तिकडे त्यांनी पुण्याला चाललंय कुठं दिले ते. शिवाजी पडोळ माजी चेअरमन, विद्यमान संचालक. आम्ही जिथून पाणी चालले ना, कॅनल गेला तिथं आम्ही राहिले. आमचं गाव असं पांगून आहे, कुठेही आमच्या गावाला पाणी नाही प्यायला MIDCचं. आणि आता ती पाईपलाईन बंद होणार आहे. ती तिकडून खिंडीतून 9 लाख उंबरेकून तशी त्याच मार्गी वासुली पाट्या गाडी. आता ही लाईन ती चालू झाली, ही बंद होणार. इथं ह्या 2-3 गावांना आमचं पाणी नाही राहणार, भेटणार पण नाही पाणी. ती लाईनच ती फुटलेली आहे, ती जोडणार पण नाही कोणी, ती बंद करायची आहे त्यांना. बबन किसन पडवळ. काय म्हणणं तुमचं त्या धरणाच्या बाबतीत? आमच्या धरणाला आम्हाला पाणी मग धरण उशिरा आहे, आणि आम्हाला धरण आजकडचं नाव आमचं नावावर धरण आहे, आणि आम्हालाच पाणी नाही प्यायला. शेतीला सोडायचं नाही पाणी म्हणतात. आता अख्खं सगळं पाणी ओपून टाकले. काय प्यायला सुद्धा पाणी नाही आम्हाला. नदीचं पाणी पितात सगळे, MIDCचं पाणी वरलं प्यायला. अक्षय गाडे. आपलं भामा आजकडचं धरण आहे, या धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या भामा नदीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला पाणी येत असतं. परंतु खऱ्या अर्थानं जर हे पाणीच जर या ठिकाणी धरणात विकलं गेलेलं आहे, तर मग खऱ्या अर्थानं आम्ही शेती फुलवायची कशी? आमचं जर प्यायचंच पाणी जर तुम्ही हिसकावून घेतलंय, तर मग आम्ही यापुढे शेती कशी करायची, आमची उपजीविका कशी होणार, काय होणार? खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं गुळाणी तालुका खेड या ठिकाणी आयोजित गावभेट दौरा संपन्न झाला. यावेळी आमदार मोहिते यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटात प्रचार दौरा पार पडला. यावेळी ठाकूर पिंपरी गावच्या ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात बाबाजी काळे यांचे स्वागत केले. शेलू ग्रामस्थांनी संपूर्ण गाव हे बाबाजी काळे यांच्या पाठीमागे उभे असल्याची ग्वाही दिली. चाकण आंबेठाण रस्त्यावर आंबेठाण चौक आणि बिरदवडी फाटा ते आंबेठाण दरम्यान अशी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व नागरिक पुरते हैराण होत आहेत. रोहकल गाव ते काळेची पिंपरी रस्त्यावर रोहकल गावानजीकच्या ओढ्यावरील पुलाला मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदू स्वाभिमान महामेळावा हा कार्यक्रम साई कृपा लॉन्स वाकी येथे संपन्न झाला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या मातोश्री भागीरथी गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं कीर्तन, भगवद्गीता वाटप अशा कार्यक्रमांचं आयोजन चाकणमधील स्वयंवर मंगल कार्यालयात करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध रामानाचार्य वैष्णवी सरस्वती दिदी यांचे प्रवचन सुद्धा झालं.
यावेळी खेड तालुक्यातील सर्व पक्ष पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माईंनी अख्खं आयुष्य समर्पित केलं, पण पोरांना घडवलं. आज नीतिमत्ता, विवेक, विनय या मुलांकडून शिकवावा. आज सगळी भावंड आपण त्या गोरे परिवारासाठी आलोय का? संस्कार आहेत म्हणूनच आलोय ना. आमची आलो आपण आई बापाची ओळखायची शिका गड्यांनो. आम्ही चाललोय आता भावंडांनो, एकमेकाला सांभाळा. इथं बसलेले जर भावात भांडणं असतील ना तर येड्यांनो ऐका, सरकार इथे जन्माला आले तर या संतांचे अभंग पूर्णपणे सोडवू शकत नाही, पण तरी सुद्धा प्रयत्न केला. एकदा सगळ्यांनी मिळून भजन करूया. सगळ्यांनी वरती हात करा, ताट सरळ सरळ ताट. विधानसभा निवडणुकीचे वारे तालुकाभर वाहत आहेत. अशातच आता अनेक मंडळी पंचतारांकित हॉटेलचा आसरा घेत असतील. तरी महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दिवसभराच्या प्रचारानंतर मात्र सायंकाळी चक्क वडापाववर भूक शमावून पुढील प्रचारासाठी मार्गस्थ होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.